महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात वर्षाअखेरपर्यंत 8,000 नवीन बसेस दाखल करण्यासाठी सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेला तातडीने गती द्यावी। यात कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे। एसटी महामंडळाच्या 2025-26 या आर्थिक वर्षातील बजेट निधीच्या वापरासंदर्भात बोलावण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे निर्देश दिले। एसटीच्या तिन्ही विभागांच्या कामकाजातील संथगतीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। 2025-26 च्या अर्थसंकल्पात एसटीसाठी 2,480 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। मात्र आर्थिक वर्ष संपायला अवघे 3 महिने शिल्लक असताना सुमारे 1,800 कोटी रुपये अद्याप खर्च न झाल्याची स्थिती गंभीर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। ही रक्कम सर्वसामान्य नागरिकांच्या करातून आलेली असून ती प्रवाशांच्या मूलभूत सुविधा, नवीन बस खरेदी, बस स्थानकांचं बांधकाम, दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी वापरली जाणं अपेक्षित आहे। मात्र गेल्या 9 महिन्यांपासून बस खरेदी आणि बस स्थानकांच्या बांधकामाच्या निविदा प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे निधीचा योग्य वापर झाला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली। अकार्यक्षम अधिकाऱ्यांना यासाठी जबाबदार धरत उर्वरित 3 महिन्यात जास्तीत जास्त निधी खर्च करून प्रवाशांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, नवीन बसेस, बस स्थानकं, स्वच्छतागृह आदींची कामं तातडीने पूर्ण करण्याचे आदेश सरनाईक यांनी दिले। एसटीच्या आधुनिकीकरणाला प्राधान्य देत प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली।